म्हणजे अगदी कंदे पे हात नाही रखणे का हा जो असेल तर माझ्या पोरालाच त्याचं हे लागलं. मी ते दचकले film फिल्म बघितल्यानंतर तो 2-4 दिवस फक्त आदनमधनं एवढंच बोलत बसला होता. म्हणजे आता मेनस्ट्रीम बॉलिवूड आहे म्हणून आपण एक 200% देऊया, रिजनलला एक 50%च चालतं असं होत नाही. अर्जुन रेड्डी बघितल्यावर मला असं वाटलं की ह्या जनरेशनचा हा राम गोपाल वर्मा आहे. त्यांनी ज्या पद्धतीत सीन नरेट केला आणि ते मला म्हणलं की एक इंटरव्हल पॉईंटचा हाय व्होल्टेज ॲक्शन सिक्वेन्स आहे आणि खूप महत्त्वाचा सीन आहे आणि महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. तू त्याच्याकडे एक सीन म्हणून बघू नको, एक इंटरेस्टिंग कॉन्टेंट म्हणून बघ. आणि त्यांनी नरेट केल्यावर मी म्हणालो की मला हे करायला आवडेल. त्याचं स्पेशली ते मराठी संवाद. ते त्यांनी सगळे फ्री हँड दिले. त्याचं असं म्हणणं तुला जेवढं सुचतंय तेवढं सुचू देत, जेवढं तुला करायचं तेवढं कर, त्यातलं आपण फाईन ट्यून करून लॉक करूया. त्यांनी तो फ्री हँड खूप दिला होता आणि मग त्यांनी ते मराठी अनेक गोष्टी आहेत त्या त्यांनी मला पेरायला सांगितल्या होत्या. मग त्या सगळ्या म्हणजे त्यांनी ते सांगितलं होतं की असा एक ॲटिट्यूड असेल की त्यांनी खांद्यावर हात ठेवल्यावर हात चिडेल की हलक्यात घेऊ And it नका, मी worked काय असा